बिचारा माझा नवरा खिचडी भात बनवताय खायला आम्हाला. खिचडी भात काय करते कामावर नाही झाडायची, भांडे घासायचे, स्वयंपाक करायचा, काय करायचं, काय काय करायचं नाही. पण मला काय म्हणायचंय, मी खिचडी भात डाळ भात केल्या तुमच्या नरड्यात फसत नाही नाही. तुम्ही केलेलं कसं दाट ठुसत, माझ्या हाताची टेस्ट वेगळी. म्हणून म्हणत होता बाई चांगलं झालं तर नवाजू नवाजू खायचं, गाण झालं तर नाव ठेवायचं नाही, गपचिप खायचं. बघते ना आता खातानी नाव ठू ठू खात असते. चांगलं झालं तर नाव ठू ठू खात असते. तुम्हाला बी कळलं पाहिजे बाईच्या जातीला किती कष्ट असतं घरात राहून. लय नाकूच नुसतं बोलत जाऊ नको तुम्ही माझ्या संग. तुला देत नसतो, मागून खाईन शेजाऱ्या पाजाऱ्याकडून. आता तुम्ही तर म्हणता देत नसतो, म्हणून टेस्ट न करावं म्हणून देत नसतो. मग याच्या आता तुम्ही बिघड केलेला आहे त्या खिचडीचा. तुम्ही एकटीच खा तुमची खिचडी, तोंडावर पडू पडू पालतं पडू पडू तुमची खिचडी तुम्हीच एकटे खा. मी पोरांसाठी केलंय, पोरं माझी उपाशी म्हणून नाही. इमानदारीची दुनियाच नाही पहिली गोष्ट. पण स्वतःच कळत ना, स्वतः बनायला स्वतः जेव्हा आपण हातात काम घेतो ना तेव्हाच कळतं ते काम काय चीज असते ती कामाची. दिसतंय पाणी पाडतं खाली. चला आता माझ्या नवऱ्याच्या हातचं खायचंय मला. आज आयतं खायला भेटणार आहे चक्क. हे पोरं माझे शाळेतून जाऊन आले तर, हे खंडू पांडू आमचे शाळेतून जाऊन आले तर आज मी नवऱ्याच्या हातचं खाणार आहे फायनली खूप दिवसातनं. बाय.